सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पालकमंत्री पदाची यादी आली होती, परंतु दोन जिल्ह्यातल्या पालकमंत्री पदावरती स्थगिती आणण्यात आली। रायगडमधली महायुतीची परिस्थिती ठीकठाक नसल्याचं पाहायला मिळतंय। काल भरत गोगावले आणि इतर दोन आमदार आहेत त्यांनी त्यांचा मेळावा जाहीर घेतला आणि सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्यावरती टीका केली। काय तुमची प्रतिक्रिया त्यावर? पालकमंत्री पदाच्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिघांनी मिळून विभागाचा समतोल राखत प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं होतं। ज्या जिल्ह्यामध्ये समजा एखाद्या पक्षाचा आमदार जरी नसला तर त्या विभागाला, त्या पक्षाला प्रतिनिधित्व भेटावं या उद्देशाने ते पालकमंत्री पदाचं वाटप झालं होतं। कोकण, मुंबईसह कोकण पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगड या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आलं होतं। परंतु जाणीवपूर्वक जे रायगड जिल्ह्यातील 3 नेते आहेत शिंदे साहेबांच्या शिवसेनेमधले, ते जाणीवपूर्वक पालकमंत्रीपद जाहीर झाल्याच्या नंतर काही चुकीची विधानं, काही खालच्या टोकांची टीका जाऊन त्या ठिकाणी करतायत। माझी शिंदे साहेबाला आपल्या माध्यमातून विनंती आहे, शिवसेनेच्या नेत्याला विनंती आहे की ह्या रायगडच्या 3 इडियट्सना आवरा, कारण ही ज्या पद्धतीने टीका करतायत ते एकदम खालच्या पातळीचे करतायत। तुम्ही दोस्तीत कुस्ती करू नका, एवढीच आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे। तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही तक्रार असेल, जे काही तुमचं म्हणणं मांडायचं असेल, समन्वय समिती आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, तुमच्या पक्षाचे नेते, त्यांच्याकडे मांडा। तुम्ही रस्त्यावर उतरून माध्यमाच्या समोर मांडताय, हे कुठंतरी दोस्तीमध्ये कुस्ती करण्याचं काम शिंदे गटाकडनं केलं जाते। शिंदे साहेबाला विनंती आहे की यांना वेळीच आवर घाला। महेंद्र दळवी असं म्हणतायत की आमच्याकडे सुनील तटकरे यांचे काही व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओ जर काढल्या तर रायगडमध्ये आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरता येणार नाही, अशा स्वरूपाचं वक्तव्य महेंद्र दळवी आमदार आहेत त्यांनी केलंय। मला वाटतंय महेंद्र दळवी असे आव्हान देण्यापेक्षा दाखवलेलं बरं। उगाच माध्यमात प्रसिद्धी मिळवायची म्हणून तुम्ही हे दाखवताय। तुमचे व्हिडिओ नुसतं टेबलवर नाचलेले आमच्याकडे नाहीत, तर रूममध्ये काय केलं त्याची व्हिडिओ आहेत। ती जर वेळ प्रसंग आली तर ते सुद्धा दाखवण्याचं काम आम्ही करू। जे लोक, जे आमदार आहेत, जे मंत्री आहेत, जे काकद गमछा घेऊन फिरतात, तो गमछा तोंडाला लावून फिरायची वेळ त्यांच्यावर येईल, ते जर आम्ही व्हिडिओ काढले। त्यामुळं आमची विनंती आहे की उगाच वाद विकोपाला जाण्यापेक्षा सामंजस्याने ह्याच्यामधनं मार्ग काढला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे मित्र पक्षांसोबत चांगलीच राहिलेली आहे, उगाच दोस्तीमध्ये कुस्ती नको, अशा पद्धतीचे विधानं करून जाणीवपूर्वक पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम हे शिंदे गटाकडनं करू नये, ही आपल्या माध्यमातून विनंती आहे। त्यांचं म्हणणं आहे याच्या अगोदर आम्ही अलिबागमधलं एक घराणीशाही संपवली, म्हणजे जयंत पाटलांची जी घराणीशाही होती त्यांचं म्हणणं आहे ती आम्ही संपवली, आता तटकरेंची देखील घराणीशाही आम्ही रायगडमधून संपवणार आहे, असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। महेंद्र थोरवे हे राष्ट्रवादीमध्ये जिल्हा परिषदचे सदस्य होते, अलिबागचे तालुका अध्यक्ष होते। तटकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केले, अनेक वेळा तटकरे साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते राजकारणामध्ये पुढे आलेले आहेत। त्यांना तटकरे साहेब काय आहेत हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे। त्यांनी अशी भाषा, आव्हानाची भाषा करून स्वतःचा राजकीय अस्त्र करून घेऊ नये, एवढंच आपल्या माध्यमातून त्यांना इशारा देतो। कधीपर्यंत हे आरोप प्रत्यारोप कधीपर्यंत संपणार आहेत? कारण की नाशिकच्या पालकमंत्री पदावरती स्थगिती आहे, परंतु तिथे अजून त्यांच्या नेत्याकडून कोणतेही वक्तव्य येत नाहीये, परंतु रायगडमध्ये जेव्हापासून स्थगिती आणण्यात आलेली आहे तेव्हापासून वारंवार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत। खरं तर तो अधिकार, त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावं अशी आमची अपेक्षा होती, परंतु महायुतीमध्ये एकदा निर्णय झाल्याच्या नंतर आपल्या कुठल्याही आमदारानं कुठलंही चुकीचं स्टेटमेंट, महायुतीला तडा जाईल अशा पद्धतीचं विधान हे एकाही आमदाराकडनं, पदाधिकाऱ्यांना झालं नाही। नाराजी जरी व्यक्त केली असली तर ती आमच्या नेत्याकडे केली, ती माध्यमाच्या समोर नाही केली, ती रस्त्यावर उतरून नाही केली। आणि ही जी काही तिढा निर्माण झालेला आहे, कुणाबद्दल एखादी मतभेद असेल तर तो तुमच्या नेतृत्वाकडे मांडावा, ते सोडवण्याचं काम करतील। आणि आम्हाला विश्वास आहे की या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्र्याचा तिढा लवकरात लवकर सुटेल, कारण आम्हाला विश्वास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती आहे, अजितदादावरती आहे, एकनाथरावजी शिंदे साहेबांवरती आहे। फक्त ही 3 लोक जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाला चॅलेंज करतात, म्हणून आमचं म्हणणं आहे की यांना वेळीच आवर घाला, कारण हे सरकारच्या विरोधात महायुतीमध्ये एक पाप करतायत, महायुती तोडण्यामध्ये, महायुतीमध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतायत।
या तिघांना वेळीच आवर घातलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. एक वेगळा आणि शेवटचा प्रश्न, एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गटाकडून आज आंदोलन करण्यात आलं. उद्या पूर्ण राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. यावरती आपली काय भूमिका असणार आहे? कारण की ज्या पद्धतीने भाडेवाढ करण्यात आलेली आहे त्यावरती आता ठाकरे गट रस्त्यावर उतरलाय आणि ही निवडणुकीपुरतं निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भाडेवाढ करण्यात येते त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय. नाही, मला वाटतं ही भाडेवाढ जी आहे एक सुखसुविधा देण्यासाठी, जो कस्टमर आहे त्यांना एक चांगल्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही भाडेवाढ केलेली आहे. जो तोटा एस टी महामंडळाचा अनेक वर्षापासून चालला तो थोडा भरून निघावा आणि इंधनवाढ झाल्यामुळे भाडेवाढ होत असते. तर हे कुठंतरी त्यांचा समन्वय व्हावा या उद्देशाने केलेली भाडेवाढ आहे. आज मला वाटतं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यायला लागल्यात, त्याच्यामुळं कुठला तरी मुद्दा घेऊन कार्यकर्ता चार्ज व्हावा या भावनेनं त्यांचं आंदोलन आहे. कारण शिवसेना सत्तेत असताना मुंबई महानगरपालिकेमधल्या बेस्टचा अनेक वेळा भाडेवाढ त्यांनी केली आहे. मग त्याचं उत्तर देणार का? तुम्ही इतक्या वेळा भाडेवाढ केली होती, मग ती कशाच्या आधारावर केली होती? ही जी आहे प्रोसेस आहे, या प्रोसेसप्रमाणे होत असतं. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की सर्वसामान्याच्या खिशाला आपल्या भाडेवाढीमुळे जास्त कात्री लागू नये ह्याची काळजी सरकारने घ्यावी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नागनाथसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.